आज विरोधी पक्ष नेता विजय वट्टेटीवार व माजी मंत्री तसेच प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी विमानपतन प्राधिकरणाच्या जागेवर राहणाऱ्या बैल बाजार येथील क्रांतीनगर व संदेशनगर विभागाची पाहणी केली। गेल्या 2 दिवसापूर्वी सदनिका वाटामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या अनुषंगाने विजय वट्टेटीवार व नसीम खान यांनी या विभागाची पाहणी केली व स्थानिक लोकांची गाऱ्हाणे ऐकली। स्थानिक नागरिकांनी वट्टेटीवार व नसीम खान यांच्याकडे तक्रार केली की क्रांतीनगर व संदेशनगर मधील एअरपोर्टच्या जागेवर विस्थापित लोकांपैकी 50% पेक्षा जास्त लोकांना अपात्र केले आहे आणि बोगस लोकांना घराचे वाटप करण्यात आलेले आहे। यावेळी लोकांशी बोलताना विजय वट्टेटीवार व नसीम खान यांनी सरकारकडे मागणी केली आहे की सदनिका वाटपच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करावी आणि जे लोक या सदनिका घोटाळ्यामध्ये आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। तसेच एअरपोर्टच्या जागेवर वसलेल्या 100% लोकांना घराचे बदली घर द्यावे। या पाहणी दौऱ्यात क्रांतीनगर व संदेशनगर मधील हजारों स्थानिक लोग, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व अनेक नेते उपस्थित होते। क्रांतीनगर के लोगों का पुनर्वसन करने का कार्यक्रम एक बैंक्वेट हॉल में हुआ और उस बैंक्वेट हॉल में ऊपर चाबी बांटी जा रही है और नीचे लोग खरीदी बिक्री कर रहे थे। पुलिस को सूचना मिली और पुलिस ने तुरंत 12 लोगों को अरेस्ट किया है और 50 से ज़्यादा लोग वांटेड हैं। 53 घर बोगस पकड़े गए हैं, ऐसा पुलिस ने अपने FIR में और रिमांड पेपर पे दिया है। मी गेल्या 2 दिवसापूर्वी पुनर्वसनाच्या एअरपोर्टच्या जमीनवर राहणारे लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली पुनर्वसन सुरू करण्यात शासनाच्या वतीने सुरू झाला आणि सफेद पूलमध्ये एक खाजगी बँक्वेट हॉलमध्ये या विभागाचे सेनाचे नेते आणि MMRDAचे अधिकारी, SRAचे अधिकारी सगळे बसून चाबी वाटप करत होते आणि त्या वरती चाबी वाटप करत होते आणि चाबी घेऊन लोक खाली येऊन घर खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला। पोलिसांचं सांगणं आहे, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 12 लोकांना अरेस्ट केलेला आहे। प्रथम दर्शनी त्यांनी असं सांगितलेले आहे की 53 बोगस लोकांना चाबी वाटप झालेली आहे। गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या विविध विभागाच्या लोकांना ठिकठिकाणी बोलून चाबी वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की सैकड़ो बोगस नाव टाकून लोकांना घर देण्यात येत आहे। हा निंदनीय आहे। आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आमची मागणी आहे। आमचे विरोधी पक्षाचे नेते विजय वट्टेटीवार साहेब आज स्वतः दोन्ही ठिकाणी त्यांनी संदेशनगर आणि क्रांतीनगरमध्ये दौरा केलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या निवडणुकासाठी पैसा गोळा करण्याचा धंदा भ्रष्टाचारच्या माध्यमातून करण्याचा काम लोक करत आहेत, लोकांना बेघर करण्याचा पाप करत आहेत। 50% पेक्षा जास्त क्रांतीनगर आणि संदेशनगर लोकांना अपात्र करण्यात आलेला आहे। ह्याच्या विरुद्ध आम्ही सर्वांनी आवाज उठवलेली आहे आणि या सर्व विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे। सर्व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 100% लोक 2008च्या सर्वेमध्ये पात्र आहेत त्यांच्या 100% लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे ही मागणी आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती। ते आज इथे पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे, ते आपल्या समोर आपला मुद्दा इथे जी घटना घडलेली आहे त्याच्यावर बोलतील। हे बघा 53 सदनिका बोगस वाटताना काल पकडले गेलं। परवाच्या दिवशी 12 आरोपींना अटक झाली। वर चाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता। हे सर्वांनी पाहिलं, मुंबईभर ही वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र करून आणि काही पात्र आहेत त्याच्यामध्ये बोगस नावं घातलेत आणि तो व्यवहार करून 100 कोटीतरी सुरुवात आहे। त्याच्या पलीकडे जाऊन हा मोठा घोटाळा उघडकीस येईल अशी परिस्थिती आहे। हे 12 लोकांवर FIR झाला आहे। ह्याबरोबर आता हे सर्वाचा मास्टरमाइंड कोण आहे
हे सुद्धा शोधला पाहिजेत अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे। ते ईडी वगैरे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे, ते विरोधी पक्षासाठी आहे। हे महाराष्ट्र लुटून खातील, पुरा महाराष्ट्र विकतील तरी यांच्या मागे ईडी सीबीआय लागणार नाही। या सर्व प्रकरणाची SIT चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनरला। हे सगळं पत्रव्यवहार मी केलेला आहे। नाही आता हे संपूर्ण नाही झाला तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू, मोर्चा काढू आणि या सर्व क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू। नाही, नाव सर्वसामान्याचं आहे, काम मात्र अतिमान्य लोकांचं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। नाव सांगायचं सर्वसामान्य, काम मात्र विशेष मान्य लोकांचं करायचा आणि ही भूमिका या सरकारची आहे। दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी दुपट्टी भूमिका या सरकारची आहे। हे झालेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे। नाही, थांबवण्याचा विषय नाही, इथे आमचा कोणालाही त्या प्रकल्पाला विरोध नाही। फक्त जे कोणी 2018च्या प्रमाणे पात्र आहेत त्या सर्व लोकांना त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना हक्काचा घर मिळाला पाहिजे। आणि 18,000 घर बांधले कोणी त्यावेळेस नसीम खानच्या नेतृत्वामध्येच कामाला सुरुवात झाली। जर या सरकारचे आमदार किंवा मंत्री किंवा खासदार बंद पाडण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही ते होऊ देणार नाही। महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता कांग्रेस के विजय वंटेडीवार ने पिछले दिनों 2 दिन पहले ही एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी। प्रेस कॉन्फ्रेंस की वजह थी कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने चांदीवली विधानसभा के अंदर क्रांतिनगर संदेश नगर के अंदर चाबी वाटप का कार्यक्रम किया था, यानी चाबी का डिस्ट्रीब्यूशन हुआ था। 961 चाबी दी गई थी, यानी उसको पूरा करने के लिए 1 मार्च और 4 मार्च को स्थानीय आमदार श्री दिलीप मामा लांडे ने साकीनाका के अंदर उसका प्रोग्राम आगे बढ़ाया था, यानी लोगों को जो है घरों की चाबी है वो देना था। लेकिन 4 मार्च को ऐसा कुछ कार्यक्रम हो गया। 4 मार्च के दिन वहाँ पे कुछ बोक्कस लोगों ने जो बोक्कस चाबी यानी बोक्कस अलॉटमेंट बोक्कस जो है पेपर देकर वो उसके अंदर कुछ घपला करने की कोशिश की और उसी को लेकर महाराष्ट्र कांग्रेस के वरिष्ठ नेता मोहम्मद आरिफ नसीम खान ने क्रांति नगर संदेश नगर का दौरा किया और कहा कि जो जिनके घर है उनको घर मिलने चाहिए, लेकिन बोक्कस तरीके से लोग जो है घपला कर रहे हैं, घोटाला कर रहे हैं, उनको कहीं ना कहीं सज़ा मिलनी चाहिए। उनका कहना था कि 53 जो रूम है, 53 घर है, वहाँ कहीं ना कहीं झोपड़े जो 53 झोपड़ों को घपलेबाजी से यानी बोक्कस तरीके से वो लोगों को दिया गया है, उसकी जांच होनी चाहिए। उसी के ऊपर स्थानीय आमदार श्री दिलीप मामा लांडे ने अपने लेटर हेड पे कहा कि जो बोक्कस लोग थे उसको हमने ही पकड़ा, जो उनकी टोली थी वो पूरी टोली को हमने ही पकड़ा। और उसी सिलसिले में उनके लेटर हेड पे दिलीप मामा लांडे ने कहा कि हम इसके लिए प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं 8 तारीख को और बताएंगे कि किस तरह से। लेकिन खास बात ये रही कि दिलीप मामा लांडे के लेटर हेड के ऊपर ये लिखा गया कि हम भी जो है विजय वंटेडीवार की मांग के साथ, हम भी उनकी मांग के साथ हमारी मांग मिलाते हैं। कि वंटेडीवार ने कहा था, विरोधी पक्ष नेता ने, कि हम इसकी जांच की मांग करते हैं, SIT की मांग करते हैं। तो उसी के सुर में सुर मिलाते हुए श्री दिलीप मामा लांडे जी ने कहा कि उस मांग को हम आपके साथ रखते हैं, हम भी जांच की मांग करते हैं। अब देखना ये होगा कि क्या कहेंगे वो अपने प्रेस कॉन्फ्रेंस में। तो मैं हूँ जाफर उस्मान शेख, अखबार न्यूज़ से।